मुंबईतील वादग्रस्त सावली बारचे लायसन्स रद्द केल्याची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे बारचे लायसन्स असल्याचा आरोप। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बारचा परवाना सरेंडर। विधान भवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना दणका। कोकाटेंकडून कृषी खात्याचा कारभार काढला। कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद। खाते बदलानंतर माणिकराव कोकाटेंनी पुण्यात घेतली अजित पवारांची भेट। भेटीनंतर नाशिकला न जाता कोकाटेंचा पुण्यातच मुक्काम। कृषी महाविद्यालयातील मिथिला निवासस्थानी कोकाटेंचा ताफा। कोकाटेंकडून काढलेल्या कृषी खात्याचा कारभार आता दत्ता भरणेंकडे। शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळालं याचा आनंद। भरणेंची प्रतिक्रिया। यापुढे मंत्र्यांची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय। लाडकी बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी। सामाजिक विभागाचे 410 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग। जुलैचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित। देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचं नाही। दौंडमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। दौंडमध्ये निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा। नितीन गडकरींना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थिती लावणार। पुणे दौऱ्यावेळी अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठॉय ठॉय करू नका, अजितदादांनी टोचले कान। पालिकेच्या तयारीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंसोबत बैठक। निवडणुकीआधी मनसेकडून विभागनिहाय चाचपणी। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। रेव पार्टी प्रकरणी अटकेत असलेले प्रांजल खेवलकर आज जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता। रोहिणी खडसेंकडून पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न। राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही जोड। महादेव मुंडेंच्या गुन्हेगारांना पकडावं या मागणीसाठी मनोज जरांगे आज बैठक घेणार। कित्येक महिने उलटूनही गुन्हेगार मोकाटच। बीड पोलिसांचं मोठं अपयश। बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात 3 शिक्षकांना अटक। आणखी काही शिक्षकांना अटक होण्याची शक्यता। तर अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन।